मावा, दूध असे कोणतेही पदार्थ न वापरता फक्त 1 चमचा तुपामध्ये बनवले आहेत आपण आपल्या बाप्पाचे फेवरेट साचा मोदक. त्यासाठी घेतला आहे 1.5 कप चण्याचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 कप ओलं नारळ किसून. ओल्या नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे, पण आपल्याला ते गाळून घ्यायचं नाही आहे, तसंच घ्यायचं आहे खोबऱ्यासोबत. पुढे आपण इथे जे मिश्रण घेतलं होतं गव्हाचं आणि चण्याचं, त्याला मस्त भाजायचं आहे. तूप वगैरे काही घालायचं नाही आहे, असं मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. थोडे ड्रायफ्रूट्स पण मी भाजून घेतले आहेत. पुढे जे आपण नारळाचं दूध काढून घेतलं आहे त्याला मी थोडं तापून ठेवलेलं, पण ते तुम्ही डिरेक्टली ह्याच्यातही तापवू शकता. मस्तपैकी अशी त्याला थोडी उकळ आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 कप साखर घालणार आहोत. जे काय मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, डायरेक्टली तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता. आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. बघू शकता आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे, पण आपल्याला ह्याला चांगली रखरखून अशी उकळ येऊन द्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये इलायची पावडर, जायफळ, जे काय आपलं सुगंधी असतं ते तुम्ही घालू शकता. पुढे आपण जे पण मिश्रण भाजून घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि छान पद्धतीने हे सगळं मिश्रण अगदी एकजीव एकसंध करून घेणार आहोत. बघू शकता खूपच छान कलर आला आहे. पुढे मी इथे थोडीशी खसखस टाकून घेणार आहे, 1 चमचा तूप आणि तुम्हाला जे हवे आहेत ते ड्रायफ्रूट्स. मी इथे पिस्ता घेतला आहे आणि बदाम घेतला आहे. मिश्रण थोडंसं थंड झालं की त्याला एका परातीत तुम्ही काढून घ्या आणि मस्तपैकी असं आपल्याला पीठ कसं मळतात तसं मळायचं. अगदी घट्ट नाही, पण ते असं जस्ट एकसंध झालं पाहिजे. पुढे आपण साचा घेतला आहे, ज्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. पुढे मी त्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत बाहेर पाकळीला आणि प्रत्येक पाकळीमध्ये थोडं थोडं मिश्रण ठेवून आपल्याला हा साचा जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने भरून बंद करून घ्यायचा आहे. खालूनही तुम्ही मिश्रण टाकून त्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला साचा उघडायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या बाप्पासाठी मोदक रेडी आहे. सो तुम्हीही असे मोदक घरच्या घरी बनवा आपल्या बाप्पासाठी आणि त्याला असा सुंदर मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया.